Hi y'all, I'm Siddhi and this is Didi, Samruddhi and Mummy. तर गाईज आज आम्हाला सुट्टी भेटली आहे शाळेमधून, कारण एवढा पाऊस पडला PCMC मध्ये, पुन्हा तलाव झाले PCMC मध्ये आणि आमच्या आजूबाजूलाच 2 नद्या आहेत. मम्मी त्या नद्यांचं नाव काय आहे? सांगवीच्या आजूबाजूला 2 नद्या आहेत. पवना नदी आहे का, पवना आणि मुळा मोठा. येस, या दोघांमध्ये पण पूर आलाय. तर आम्ही असं तालाबामध्येच आहोत. शंकराच्या इथे जाऊ. ओके, तर 2 दिवस आम्हाला शाळेमधून सुट्टी भेटलेली, सो आम्ही डिसाईड केले की आम्ही जरा आजूबाजूला फिरून बघूया की कसं आहे, पाण्याची सिच्युएशन कशी आहे. आणि समृद्धीची पण एक्झाम चालू आहे, पण पावसामुळं 2 दिवस म्हणजे 2 एक्झाम तिच्या पोस्टपोन झाल्यात. आणि समीने पहिल्या दिवशी दिवे लावले, त्याच्यानंतर तिची लाईटच गेली. लाईट नाही गेली, चालूच नाही झाली. मग ती म्हणते की बटन चालू करायचं विसरली. तर आता ती म्हणते की उद्या पण सुट्टी भेटेल, बट आय डोंट थिंक की भेटेल. बट आम्ही आज चाललो आहे एक्सप्लोअर करायला सगळ्यांसोबत. तरी मी आपलं छत्र्या घेऊन बघा कसं ते चालू आहे. सगळ्यात मोठी आहे मम्मी जम्बो छत्री घेऊन चालली अँड दिस इज आर छत्रीज. मम्मी कुठे जायचं आपल्याला आता? आम्ही चाललो पूर बघायला, कुठे कुठे आला सांगवीमध्ये ते. येस दीदी, कसं वाटतंय? खूप पूर आलाय. तर आता मला बघायचंय की पाणी गेलंय की नाही, कारण की सगळी वाहतूक पण बंद झालेली होती 2 दिवस. सो लेट अस चेक. मग पाऊस आला तर वी आर रेडी विथ अवर अम्ब्रेला. हथियार पाऊस आला तर लगेच हथियार ओपन करायचं. ओके, लेट्स गो. तर गाईज मागच्या 2 दिवशी एवढा पाऊस पडत होता आणि रोड पण एकदम सुनसान होते, कारण एवढा पाऊस पडत होता कोणी बाहेरच येत नव्हतं. बट आता फायनली पाऊस थोडा उघडला आहे आणि लोक पण दिसत आहेत रोडवरती. आणि आम्ही पण चाललो आहे आता. आम्ही पण 2 दिवस घरीच होतो, नुसतं पावसाचं एन्जॉय करत होतो आतमधल्या घरामध्ये. बट आम्ही आता बाहेर जाऊन एक्सप्लोअर करणार आहे अँड आय एम विथ एव्हरीबडी ओव्हर हिअर. गाईज, आता आपण गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ आलो आहे, तर आपण जाऊ आता, दर्शन करू आणि तसंच पुढं जाऊयात. लेट्स गो मम्मी. मम्मी भाजी पण घेतली असते की, तर भाजी मंडई पण आहे. छत्रीचं तेवढं होतं आहे. लेट्स गो गाईज. एवढ्या दिवसानंतर बाहेर पडली आहे आणि एवढ्या दिवसानंतर मला क्लिअर स्काय दिसतो, नाही तर नुसता पाऊस होता. काय सांगू तुम्हाला. आणि इथं आवाज पण एवढा बॅकग्राऊंड नॉईज येतोय. माय गॉड गाईज, मी आता पटकन 2 मिनिटात दर्शन करून येते आणि देन वी विल गो फॉरवर्ड विथ आवर जर्नी. तर मी सांगली फिरतोय आणि मी आता कुठे आले तुम्हाला दाखवू काय? गाईज, तुम्हाला हा एरिया दिसतोय का? इथं काल एवढं पाणी होतं पूर्ण, इथं या साईडला पूर्ण पाण्याने भरलेलं. बट आज पाणी गेलं आहे आणि परत ट्रान्सपोर्ट चालू झालं आहे. इथं बघा किती गर्दी आहे. बट येस्टरडे इट वॉज सो फिल्ड. गाईज, या एरियामध्ये तुम्ही बघू शकता, इकडं खाली गेल्यावरती असं स्लोप आहे, तर तिकडं पाणी खूप भरलेलं आणि इथं वरती स्लोप नाही आहे, म्हणून आता इकडचं पाणी गेलं आहे. बट तुम्ही इथं खाली बघा, अजून पण पाणी भरलं आहे पूर्ण इथं वॉकिंग ट्रॅकवरती. आणि म्हणून तिथं खाली पाणी येऊन इथं यांनी बॅरिगेड्स पण लावलेत, हे प्रॉपरली ओपन नाही केलं आहे. बट इकडं अजून पण इथं ट्रान्सपोर्ट चालू झालं आहे, तर आता गाड्या दिसत आहेत, बट तिकडं एवढं नाही आहे. गाईज, असं वाटतं की अजून 2-3 दिवस पाऊस चालू राहिलं पाहिजे की मग अजून शाळेला सुट्टी भेटेल. बट गाईज, झोप अपार्ट, आता पाऊस तर चालूच राहणार आहे. बट तुम्ही सगळे सेफ राहा घरामध्ये आणि काळजी घ्या स्वतःची. आजारी पडू नका, ते पावसाच्या दिवसात आजारी पडतात. मी तरी नाही पडली अजून, मग मी आता येस, माझी इम्युनिटी आता स्ट्रॉंग झाली लास्ट टाईमपेक्षा. आता आय एम स्ट्रॉंगर नाव. गाईज, इथं आम्हाला वाटलेलं की पाऊस येईल म्हणून आम्ही प्रत्येकाकडे एक छत्री दिली ती. गाईज, आता हे बघा, या तिघी तर चालत येत आहेत. आणि गाईज, तुम्हाला काय सांगू, आम्हाला वाटलेलं की पाऊस येईल खूप जोराचा, म्हणून आम्ही सगळ्यांकडे एक छत्री दिली ती. आता सगळ्या बघा कसे वागवतात छत्र्या. सगळ्यांकडे ओझं झालं आहे. बट मौसम बघा किती मस्त झालं आहे. आता एक पावसाचा थेंब पण नाही, बट स्टील ऑल आर छत्रीज आर आउट.